theta fs cos theta. Yes. Now recording आपले राहिले होते मित्र. mg equal to what? See here, this is the downward direction mg आणि upward मध्ये n cos theta plus fs sin theta आहे. So n cos theta plus fs sin theta balances mg. So mg equal to n cos theta plus fs sin theta. Now what is the mv1 square upon r? N sin theta plus fs cos theta. n sin theta plus or minus? मित्र इथं बघा, इथं एन कॉस थिटा एफ एस साइन थिटाची डायरेक्शन सेम होती म्हणून आपण ऍड केला. इथं बघा एन साइन थिटा इकडे जातो आहे आणि एफ एस कॉस थिटा तिकडे जातो आहे, तर मायनस येणार का प्लस येणार? Minus. ऍब्सोल्युटली करेक्ट. सो इट इज अ मायनस एफ एस कॉस थिटा, मायनस एफ एस कॉस थिटा. इक्वेशन नंबर सेकंड, इक्वेशन नंबर सेकंड. कळालं मित्रांनो? प्लीज राईट डाऊन दिस. एवढं लिहून घ्या तुम्ही. झालंय का? Yes sir. Okay, now divide equation 2 by 1. Divide equation 2 by 1. Divide equation 2 by 1. So divide equation 2 by 1. Equation 2 कोणता आहे आपल्याकडं? mv1 square upon r. So divided by mg. Left hand side is divided by left hand side. Now n sin theta n sin theta minus fs cos theta divided by बोला. So n cos theta plus fs sin theta. कळालं मित्रांनो? डिवाइड इक्वेशन 2 बाय 1. इक्वेशन 2 ला आपण 1 ने डिवाइड करतोय. यस. हे बघा, mm get cancel. So therefore what is remaining? Therefore v1 square upon rg, it is equal to what? N sin theta as it is minus fs cos theta divided by n cos theta plus f suffix s sin theta. मित्र, येणारी स्पीड आपली मिनिमम असणार का मॅक्झिमम असणार आहे? v इक्वल टू आर जी टॅन थिटा पेक्षा कमी असणार आहे. सो फॉर मिनिमम स्पीड काय कन्सिडर करायचं आहे आपल्याला? 11 स्टँडर्ड मध्ये बघितलं आपण. एफ एस इक्वल टू व्हॉट? म्यू एस इंटू एन. फोर्स ऑफ फ्रिक्शन म्हणजेच काय असतो मित्र? म्यू एस इंटू एन. सबस्टिट्यूट करा इथं. सो देअरफॉर v1 square upon rg, it is equal to n sin theta minus fh च्या ठिकाणी काय ठेवतोय? म्यू एस एन डिवायडेड बाय n cos theta प्लस fh च्या ठिकाणी काय ठेवायचं आहे? म्यू एस एन. ओके, समजून घ्या मित्र. ठीक आहे ना? मी तुम्हाला याचं एक्सप्रेशन व्हॉट्सअपवर पण पाठवू शकतो. सो रायटिंग इज नॉट इम्पॉर्टंट, फक्त समजून घ्या. ओके, आता इथं बघा एन 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 आहे, तर काय करायला पाहिजे आपण?
यस मित्र, काय करायला पाहिजे? एन कट करायला पाहिजे सर. यस यस, कॉमन काढू आपण. NN गेट कॉमन. So what is there in the numerator? Sin theta minus mu s divided by cos theta plus mu s mu s. Okay. So Sir. NN get cancel. NN get cancel. कळालं मित्रांनो? सर ते एफ च्या नंतर कॉस थिटा आणि साइन थिटा होता ना सर, मग ते कुठे गेलं सर? कुठं आहे? आपण म्यू एस एन व्हॅल्यू ठेवली ना सर, त्याच्यानंतर हा, कॉस थिटा आणि n साइन. sin theta minus mu s n cos theta. ओके. आणि इथं हे बरोबर आहे. साइन. साइन ऍब्सोल्युटली करेक्ट. यस. तर इथं काय येणार आहे? इथं येणार आहे कॉस थिटा आणि इथं येणार आहे साइन थिटा. इथं येणार आहे साइन. तर व्हेरी गुड, नाईस. ओके, राईट डाऊन दिस. कंप्लीट करा. आता लिहून घ्या. NN गेट कॅन्सल. दिसतंय ना सगळ्यांना? आता विजिबल आहे ना? येस सर. Okay, okay. So, sin theta minus mu s cos theta divided by cos theta plus mu s sin theta. आता इथं काय करायचं मित्र आपल्याला? इथं cos theta ने आपल्याला डिवाइड करायचं आहे, न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला पण. कशाने डिवाइड करायचं आहे आपल्याला? cos theta ने. सो डिवाइडिंग बाय cos theta. Dividing by cos theta. So therefore v1 square upon rg. ठीक है ना? v1 square upon rg. बघा ना मित्र, sin theta upon cos theta minus mu s cos theta upon cos theta whole divided by cos theta upon cos theta plus mu s sin theta upon cos theta. sin theta upon cos theta. कळालं मित्रांनो? काय केलंय आपण? cos theta ने डिवाइड केलं इक्वेशनला. नाउ लेफ्ट हँड साइड ॲज इट इज v1 स्क्वेअर अपॉन r. जे आपण काय फाइंड आउट करतोय मित्र? आपल्याला स्पीडच्या शोधामध्ये जायचं आहे की जी स्क्वेअर रूट ऑफ आर जी टॅन थिटा पेक्षा कमी येणार आहे बिकॉज ऑफ फ्रिक्शन. ओके, नाउ बोला. सो साइन थिटा अपॉन कॉस थिटा इज व्हॉट? टॅन थिटा. टॅन थिटा. लेट अस राइट टॅन थिटा माइनस कॉस थिटा अपॉन कॉस थिटा. गेट कॅन्सल. व्हॉट इज रिमेनिंग? म्यू एस. म्यू एस, कोएफिशिएंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन म्हणतोय त्याला आपण. डिवाइडेड बाय कॉस थिटा गेट कॅन्सल. 1 प्लस व्हॉट इज रिमेनिंग? म्यू एस टॅन थिटा. म्यू एस टॅन थिटा. ऍब्सोल्युटली करेक्ट. इट इज अ म्यू एस टॅन थिटा. ठीक है ना मित्रों? सो therefore what is the v1 square? v1 square equal to rg भला मोठा ब्रॅकेट tan theta minus mu s divided by 1 plus mu s tan theta. mu s tan theta. So tan theta minus mu s divided by 1 plus mu s tan theta. So this is the formula for
speed which is less than square root of rg tan theta because of friction which is in upward direction, inclined and upward direction. मित्र आपल्याला स्क्वेअर पाहिजे का स्क्वेअर रूट पाहिजे? स्क्वेअर रूट. आपल्याला यस आपल्याला फक्त v पाहिजे आहे v1. सो टेकिंग स्क्वेअर रूट. आता स्क्वेअर रूट जर घ्यायचा आहे तर याला पूर्ण स्क्वेअर रूट मध्ये टाकावं लागणार आपल्याला. सो भला मोठा स्क्वेअर रूट, कारण हा परफेक्ट स्क्वेअर नाही तर पूर्ण मॅटर हे आपल्याला स्क्वेअर रूट मध्ये टाकावं लागणार आहे. सो हा फॉर्म्युला मित्र तुम्हाला लक्षात ठेवावा लागणार आहे. लक्षात ठेवा, ठीक आहे ना. सो 1 प्लस म्यू एस टॅन थिटा, 1 plus mu s tan theta. Finish. This is the expression for minimum speed which is less than square root of rg tan theta because of force of friction, and the force of friction will be in upward direction and inclined. So I will write this as a minimum, min, minimum. Clear mitro? Clear? Yes sir. What is r? रेडियस. रेडियस ऑफ कर्वेचर. मित्रो कार आपली अशी फिरते सर्क्युलर मोशन मध्ये, ठीक आहे ना, सर्क्युलर मोशन. सो दॅट इज वाय रेडियस ऑफ कर्वेचर. g is what? Acceleration due to gravity. Absolutely correct. What is the theta? Angular theta. What is the theta? Angle of banking. Correct. Angle of banking. What is the mu s? Static friction. Yes, कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. मित्र ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला JEE आणि नीटला माहिती असायला पाहिजे. हा फॉर्म्युला आपल्याला रटायचा आहे, लक्षात ठेवायचा आहे. JEE आणि नीट मध्ये ह्यावर तुम्हाला न्यूमेरिकल्स येणार, बोर्ड मध्ये सुद्धा न्यूमेरिकल्स येणार, तर हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. दिस इज द मिनिमम स्पीड. अँड व्हॉट इज द डायरेक्शन फॉर स्टॅटिक फ्रिक्शन? Upward or downward, upward and inclined. Absolutely correct. So it is a minimum velocity. Write down this. विचारतात मित्र एक्झाम मध्ये, if force of friction it is inclined and upward direction, the velocity we will get, that will be the minimum or maximum, and if it is minimum, what is the formula? We must know it. Okay, please write down. झालंय तुमचं लिहून पूर्ण? इथं मिनिमम लिहा. सो दिस इज द फॉर्म्युला. आता मित्र मॅक्झिमम साठी आपल्याला फॉर्म्युला तयार करायचा आहे, तुम्हाला कळालंच असेल. आता सेम फिगर काढायची आहे, फक्त फोर्स ऑफ फ्रिक्शन आपल्याला डाऊनवर्ड डिरेक्शन आणि डाऊनवर्ड आणि इन्क्लाइंड अँड डाऊनवर्ड डिरेक्शनला घ्यायचं आहे. तर येणारी व्हेलॉसिटी मिनिमम असणार का मॅक्झिमम असणार? मॅक्झिमम. कोणापेक्षा जास्त असणार? Incline or upward direction. नो, कोणापेक्षा जास्त असणार? स्क्वेअर रूट ऑफ rg tan theta. मित्र हा व्हेलॉसिटी कशामुळे बदलतोय? कोणत्या कंपोनेंट मुळे बदलतोय व्हेलॉसिटी? फोर्स ऑफ फ्रिक्शन. फोर्स ऑफ फ्रिक्शन. व्हेरी गुड. जर नसेल तर काय यायला पाहिजे व्हेलॉसिटी आपला? अंडर रूट ऑफ rg tan theta. लेट अस चेक. आपण चेक करूया. आता हु इज द हिरो ऑफ फोर्स ऑफ फ्रिक्शन? सियर म्यू एस. त्याचा कार्यकर्ता कोण आहे फोर्स ऑफ फ्रिक्शनचा? इथं म्यू एस. म्यू एस ला काय म्हणतोय आपण? कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. त्याला झिरो बनवा ना मित्र. त्याला जर झिरो बनवला तर आपला इक्वेशन जो आहे तो येतो का बघू ना आपण. कारण त्याला आपल्याला जर पिक्चर मध्ये जर नाही घ्यायचं जर असेल, त्याला जर आपल्याला हिडन करायचं जर असेल, तर आपला जो फॉर्म्युला आहे स्क्वेअर रूट ऑफ rg tan theta आपल्याला यायला पाहिजे. लेट अस चेक. जर म्यू एस जर झिरो बनवला तर बघा बरं मित्र काय होतं तर. सो tan theta मायनस झिरो. सो 1 प्लस हा झिरो इंटू एनिथिंग झिरो. So we get our equation.
आलाय का? येस सर. यस यस यस. तर हा फरक आहे मित्र फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शनचा. राईट डाऊन नेक्स्ट वन. इफ म्यू एस इक्वल टू 0, इफ म्यू एस इक्वल टू 0, हॅव रिटर्न दिस? हे लिहून झालंय का तुमचं? यस. ओके. इफ म्यू एस इक्वल टू 0, आता म्यू एस 0 बनवणं म्हणजे काय? फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन आपल्याला कन्सिडर नाही करायचा. सपोज इफ म्यू एस इक्वल टू 0, if mu s equal to 0, then what is the value for v1 minimum? What is the value for v1 minimum? Bolo. So अंडर रूट ऑफ square root of rg tan theta minus 0 divided by 1 plus 0 into anything 0, 1 plus 0 is 1, something divided by 1 is something. तर याचा काही नाही. सो आलाय का मित्र आपला? यस मित्र, आलं का व्हॅल्यू? स्क्वेअर रूट ऑफ rg tan theta. यस, प्लीज राईट डाऊन दिस. मित्र, जेव्हा फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शनला काढून टाकला आपण, तर आपला फॉर्म्युला जो आहे, जो आपण पहिला डिराइव केला होता, तो यायला पाहिजे आणि आला. ठीक आहे ना मित्र? इंटरेस्टिंग. ओके, गुड. आता मित्र, ह्या उलट तुम्हाला इक्वेशन तयार करायचं आहे. आता लेट मी सी हाऊ मेनी स्टुडंट्स कॅन डू इट. नवीन सिलेबस आहे मित्र, ठीक आहे ना? जुन्या सिलेबस मध्ये एवढा कॉन्सेप्ट नव्हते. खूप कॉन्सेप्ट आहे तुम्हाला आता. खूप कॉन्सेप्ट आहे ह्या चॅप्टर मध्ये. एक जबरदस्त 2 चॅप्टर मिळून हा एक चॅप्टर तयार केलेला आहे. सुरुवातीला जो सिलेबस होता तुम्हाला सर्क्युलर मोशन आणि रोटेशनल मोशन, ह्या दोन्ही चॅप्टरचा एक चॅप्टर केलेला आहे मित्र. खूप या वाच चॅप्टर करून ठेवलेला आहे तुम्हाला आणि जबरदस्त त्यामध्ये कॉन्सेप्ट आहे. ठीक आहे, राईट डाऊन नेक्स्ट. काय लिहिणार मित्र आता? कोण सांगतंय मला? फॉर स्पीड. यस. तर डायग्राम काढतोय मी. डायग्राम विल बी सेम अगेन. डायग्राम विल बी सेम. फास्ट काढतोय मी, त्यामुळं तुम्हाला माहितीच आहे ही डायग्राम. हा कोण आहे मित्र? एन कॉस थिटा आणि हा आहे एन साइन थिटा. यू नो इट, म्हणून मी थोडी फास्ट काढतोय. दिस इज नॉर्मल रिएक्शन, दिस इज थिटा, दिस इज थिटा. यू नो इट, है ना? हा थिटा आहे मित्र. आता फोर्स ऑफ फ्रिक्शन कसा आहे? हाउ इज द फोर्स ऑफ फ्रिक्शन? दिस इज व्हॉट? सेंटर ऑफ द मोशन. सेंटर. ठीक आहे, दिस इज व्हॉट? सेंटर ऑफ द मोशन. नाउ मित्र, फोर्स ऑफ फ्रिक्शन कसा आहे ते सांगणार मला तुम्ही आता. इट इज डाउनवर्ड और अपवर्ड? यस, डाउनवर्ड. डाउनवर्ड. सी हियर, दिस इज द डायरेक्शन. हा डाउनवर्ड असा आहे. हा डाउनवर्ड दाखवतोय मी असा असा. तिथं अपवर्ड होता की नाही? तर इथं डाउनवर्ड आहे असा. डाउनवर्ड. ठीक आहे ना? तर बँकिंग रोड अप्पर स्पीड लिमिट. बँकिंग रोड अप्पर स्पीड लिमिट. यस. सो फोर्स ऑफ फ्रिक्शन कसा आहे? इथं डाउनवर्ड आहे. तर हा एफ एस आहे, हा एफ एस आहे आणि हा थिटा जर असेल, इफ दिस इज थिटा, सो हा काय येणार मित्र? हॉरिझॉन्टल कंपोनंट. ठीक आहे ना? सो दिस विल बी द हॉरिझॉन्टल कंपोनंट अँड दिस विल बी द वर्टिकल कंपोनंट. हा वर्टिकल कंपोनंट येणार. ओके, तर सांगा ना मित्र, हॉरिझॉन्टल कंपोनंट काय असतो? एफ एस कॉस थिटा.
एफ एस कॉस थिटा. आणि व्हर्टिकल कंपोनंट काय असतो? एफ एस साइन थिटा. कळालं का? Yes, sir. येस येस, एफ एस कॉस थिटा आणि एफ एस साइन थिटा सेम असाच आहे मित्र. बघा हा बघा, एन साइन थिटा होता हा. यस, ओके. सांगा आता काय लिहिणार मित्र, सांगा मला. Fs sin theta equal to नो, फॉर स्पीड तिथून सांगा मला. तुम्ही लिहिलेलं आहे ना ते सांगा मला टायटल. फॉर स्पीड V2 is greater than Rg tan theta. absolutely correct. For speed V2 it is greater than square root of Rg tan theta. and next one बोला, नेक्स्ट वन काय असणार आहे? is greater than Rg tan theta. आणि अजून काय असणार मित्रो? m V2 square upon R. it is greater than or what? n sin theta. n sin theta. yes, n sin theta. कळालं मित्रांनो? Yes, sir. सांगा आता इक्वेशन, दोन इक्वेशन सांगा मला. what are those two equations? mg इथं mg पण आहे, डोंट वरी. हा mg पण आहे इथं. mg इक्वल टू सांगा. n mg cos theta n cos plus theta. Fs हा, n cos theta plus Fs sin theta प्लस Fs sin theta प्लस और माइनस. minus हाँ, Fs sin theta. कारण n cos theta आणि f sin theta अपोजिट आहे ना. ठीक आहे ना. सो n cos theta minus fs sin theta. Absolutely correct. So this is nothing but equation 1. दुसरं सांगा आता. Another equation. mv2 square upon r equal Absolutely correct. Absolutely correct. m v2 square upon r equal to n sin theta Theta plus plus Fs cos theta n sin theta. plus Fs Fs cos theta. Absolutely correct. Yes, yes, very good. n sin theta plus fs cos theta. fs cos theta. Equation number second. Equation number second. What is next step? Divide equation 2 by 1. चला करा, फास्ट सॉल्व करा. जसं आहे तसंच प्रिंट करायचं आहे तुम्हाला. नो डिफरन्स, नो डिफरन्स. fs equal to mu s n divided by cos theta. You will get the similar equation. Please do it fast. Yes, sir. Yes, yes, what? Yes, everyone.